मित्रांनो, हे श्रीदेवी सातेरी जैतीर पंचायत आणि देवस्थान तुळस. इकडनं सरळ जायचं आहे, म्हणजे हा रस्ता गेला सावंतवाडी वगैरे त्या साईडला, आणि लेफ्ट हँड साईडला गेलात या साईडला तर गेलात तर कुडाळला. तर इकडनं आलं एकदम मेन रोडवर असलेले देवस्थान आहे. जैतीरचा जो चाळा आहे तो इथेच आहे. कधी आलं तर नक्की या. तर मित्रांनो, हे आहे जैतीर देवघर म्हणजे मांडघर, जे पाठी देवस्थान आहे. जैतीरचं जे मंदिर आहे खूप फेमस आहे. तुळसगावी तालुका वेंगुर्ला इथे असलेलं तुळसगाव आहे, तिथे असलेले जैतीर मंदिर आहे. आणि हे जे दाखवलं ते देवघर आहे म्हणजे मांडघर. तर जैतीर मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज वेंगुर्ला इथे असलेलं जैतीर मंदिर म्हणजे जैतीर चाळा अशा देवस्थानाला मी भेट दिली आहे. जे माझ्या बॅक साईडला दिसतं आहे ते जैतीर मंदिर आहे, म्हणजे चाळ्याचं मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी माहिती आहे. इथले अध्यक्ष किंवा जे असलेले मानकरी मान्यवर ग्रामस्थ यांनी अत्यंत सुंदर अशी माहिती दिलेली आहे. एकदम ज्वलंत असलेलं असे देवस्थान आहे, म्हणजे चाळ्याचं देवस्थान बोलतात. ते 360 चाळ्यांना घेऊन येणारं असं हे चाळ्याचं देवस्थान आहे. जे ह्या साईडला आलं तर नक्की आहे. आज माझ्यावर गीता आहे. आज दिवसभर आमची भटकंती चालू आहे की तुम्हाला देवस्थानं जास्तीत जास्त दाखवता येतील. आज संपूर्ण वेंगुर्ला जिल्हा फिरतो आहे. उद्या उपरलकर देवस्थानाला पण आम्ही जाणार आहोत. आणि हे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे ते कसे वाटतात ते कमेंटद्वारे आम्हाला कळून द्या. जर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज तुळस या गावी आलो आहे आणि जैतीर देव एवढा फेमस आहे की संपूर्ण महाराष्ट्रात एकदम कडक आणि जागृत असलेले हे देवस्थान आहे. आज त्या तुळस गावी आलो आहे. दुपारची वेळ असल्यामुळे अचानक आल्यामुळे इकडचे मानकरी आहेत, गावकर आहेत, त्यांना विनंती करून त्यांना इथपर्यंत देवापर्यंत आणलं आहे. आणि आज आपण जैतीर देवाचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. तर समोर जे मान्यवर बसले आहेत ते दिवाकर परब आहेत, अनिल परब आहेत आणि विजय परब आहेत. ह्या तिघांचे आणि आमचा छोटू बसला आहे. तोही आज म्हणजे इथे देवळात बसल्यामुळे खूप बरं वाटतंय की अशी लहान मुलंसुद्धा देवस्थानाला येत आहेत. तर आपण जाणून घेऊया ह्या जैतीर देवाचा इतिहास. नमस्कार. तर परब साहेब, काय सांगाल या जैतीर देवाचा इतिहास? जैतीर देवाचा इतिहास म्हणजे तुळस गावचा पूर्वीचा जो म्हणजे जैतीर परब म्हणून जो होता तर सावंतवाडी ज्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी तो म्हणजे एक राज म्हणून त्या ठिकाणचा एक किल्लेदार म्हणून त्या ठिकाणी तो म्हणजे एक सत्पुरुष म्हणून होता. आणि तो अध्यात्मातून तो पूर्ण त्याच्याकडे जी त्यावेळी ह्या होत्या त्यावेळी तो ते करत असताना त्या ठिकाणी काही त्याची मुली, त्याला एक मुली होती. ती मुली त्याची रंगगाडमध्ये असं नारूळ म्हणून गाव आहे, त्या गावात त्याची एक मुली म्हणून दिली होती. आणि बऱ्याचशा वेळी त्या काळांच्या लोक कसे वेळेवर जात नाही होते, काहीतरी कालांतराचे जात होते त्या ठिकाणी. ते जाता त्याला असं त्याला मुलीकडे जायचं होतं. जातेवेळी त्याला असं वाटलं तर त्यावेळी जातेवेळी त्यांचं असं होतं, त्याच्यावर त्याची एक जाची, एक दाणेगार आणि एक त्यांचं होतं असं म्हणजे असे ते घेऊन ते जात होते. तर जाता रणगाड्या त्या रानातून जात असताना त्या घाटातून रंगनागड अशा घाटात ते जात असताना त्या ठिकाणी त्यांना ते बिल्ले असे जे का म्हणा ज्यातून असुर असे जे असताना त्यांनी जे त्या ठिकाणी अडवले गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी खूप उशीर झाला. रात्रीचा वेळ होतो, संध्याकाळ झालेली. अशा वेळी जाताना त्या ठिकाणी त्यांची ह्या झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी ती बरोबर झाशी होती. ते बिल्ल्यांचे त्यावेळी लावल्यानंतर त्यांना थांबवले. त्यांची मुलाखत करता त्यांना ते झाशीला ह्या करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यावेळी तो जैतीर परब म्हणून होता. त्याच्या अंगात पुरा हे असताना चुडा तलवार असा घेऊन तो जात असताना त्या ठिकाणी त्या ज्यावेळी त्यांची पाचाप झाली, ते पाचापात होता त्या ठिकाणी जे
ती वेळ अशी आली त्यांच्याकडे ती का म्हणा कामटी ज्या म्हणून ह्या होते ते त्यांच्यानी ह्या करायला त्यांच्याशी ह्या करायला चालू करता त्या लोकांना ह्यांनी मग तलवारीने ते वार करायला चालू केले. करता खूप त्यांच्यावर झाले, ते घाव पडण्यापर्यंत त्यांची खूप परिस्थिती झाली. पण तरी पण ते त्यांना त्या ह्याच्यात मारून त्यांना ते पळून जात होते. ते झाडावर चढले आणि झाडावर चढले म्हणून त्यांच्या तामटीने चिकटा त्यांची चालवली. ते जी का म्हणून त्यांच्यावर घाशी होती तिला पहिला लागला. तिला लागते नंतर ते त्यांच्यानी खूप प्रयत्न केला. प्रयत्न चालू असता नंतर त्यांनी जो मारला जो दैत्य परब म्हणत होता त्याच्या डोकीला लागला तो बाण ज्यावेळी लागल्यानंतर तो त्या ठिकाणी घाळ पडला. तो त्यांच्यावर जो जातो म्हणून दाणेकार होता तो ज्या गावात खाली म्हणून संध्याकाळचा वेळ होतो म्हणून तो खाली गेला म्हणून 2-3 अशी त्याला त्या ठिकाणी तो येईपर्यंत का वेळ झाला. येता त्याला बघल्यानंतर हे घाळ पडले गेले. त्या ठिकाणी तसाच त्यांनी त्या उचलला आणि जो नारूळ गाव म्हणून सुग्रीन म्हणून असा त्यांच्या घरी तो घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याचा धड नेल्यानंतर त्या ठिकाणी तिकडच्या लोकांनी खूप उपचार केले, सगळा कायदा केला. त्या गावच्या लोकांना बोलवणं केल्याने त्यानंतर धड तिथून त्यांना उचलला. तुळस गावला घेत येता असे 3 वाटेला गाव असतात, माणगाव, कांबळेर असे येता पहिला माणगाव झाला. माणगावसून येतात त्या एकशेणीचा ह्या झाला. तिथे एकशेणीचा ह्या जातो तिथून पुढे आला म्हणून कांबळेर म्हणून होतो गावात. कांबळेर म्हणून त्या ठिकाणी त्यांचा दांडेकराची कांबळी पडली म्हणून कांबळेर म्हणून पडला. त्याच्या अगोदर त्यांना ते गिऱ्यात गाळाव म्हणून आहे दाण्याचा गाळा म्हणून त्या ठिकाणी त्याने तो दाणू पडलो. त्याने दाण्याचा गाळा म्हणून पडला. तिथून तो सरळ त्या रस्त्याने त्यानं शिमेक गेलो. या शिमेक ज्यावेळी ते आणायला गेले इथून आणता इथं ते शिमेक आणि याच्यावरून ते 350-60 टाळे म्हणून म्हटले गेले. ते याचा सगळा तो बरोबर ज्यावेळी घेऊन गेलो त्यावेळी त्या खतरनाक असताना गावात दिल्याच्यानंतर जी का म्हणून त्यांच्या संचारी लोक त्यांचे ते का असताना त्यावेळी इल्याच्यानंतर ह्या देवस्थानात त्यावेळी पहिला देवस्थान सातेरी रामेश्वर पंचन पहिला पूर्वीचा देवस्थान. 500 वर्षानंतर ह्या ज्यावेळी दैत्य परब ज्यावेळी ह्या ठिकाणी घेऊन त्यानंतर त्या काढला त्याच्यानं त्यांनी आपल्या अधीन केलं. त्यावेळी ह्या गावात दिल्याच्यानंतर ज्यावेळी सर एक आता जे देवघर म्हणून म्हणतं त्या ठिकाणी गाडी म्हणून एक म्हातारी होती त्या ठिकाणी ती राज होती असं त्यांचं ते घर होतं. तर त्या ठिकाणी ज्यावेळी तो ह्या ठिकाणी त्यावेळी त्या ठिकाणी तो कोणाला ऐकायला म्हणून ज्यावेळी रस्त्यानं गेलो जय म्हणून ज्या देवतेकडे गेलो प्रत्येक देवता त्याला पुढची म्हणते त्याचे सहाय्यक गेले नाही. सगळ्या देवत्यांकडे डाल तारवालीने तो वार करीत गेलो. करता जे देवता आपापल्या जाग्यात कोणी थांबले नाही त्यावेळी त्या प्रसंगा गेले नाही. म्हणतो की तो ज्या म्हणून माणियेचं जे माणियेची गाव ह्या म्हणतात त्या ठिकाणी जो येते त्याची माणी लागली म्हणतात. त्या ठिकाणी म्हणून एक असणार जो टाळू आहे त्या ठिकाणी तो खतरनाक टाळू आहे एकदम. तर त्या टाळ्याकडनं मग तो इतर देवघर म्हणून आता त्या ठिकाणी ती म्हातारी त्या ठिकाणी येऊन ते का तो ओळखतात. त्या ठिकाणी त्या म्हातारीने का खूप आग्रह केलो बाबा पुता केलो. त्याने आपल्या ह्याच्या पद्धती त्याला समजावलं तरी तो समजावतो. मग तो नागरमार असं तो त्याचं दाणू जासू म्हणा त्यांनी येऊन विनंती केली गावकऱ्यांना काय तो हे करेना. त्यावेळी तर नागरमार म्हणाने त्यांनी विनंती करून त्यांनी सांगतं की तू सांगतं हे मी लावणी लावायचं त्याची त्यांनी मग त्यावेळी लावणी लावून घेतली. ते पद्धती जागा ह्या देवस्थानात येथील परमांना वैशाख अमावश्यक जागा घालतात. त्यावेळी त्यांनी लावल्यानंतर त्यांनी सगळे 360 टाळू हाडून त्यांनी जो 500 टाळू म्हणून लावलो गेलो. त्यांनी आपलं टाळू म्हणून काय आपल्याकडे जे आपलं जुनं म्हणून आपलं म्हणून आपल्यासमोर टाळू राहिलं नीतीच्या बाजूचं आणि बाकीचे जे ज्या घ्यायचे टाळे हाडून त्यांनी प्रत्येक एका टाळे हाडून तसे ते लाईट गेलो. तिऱ्याच्यापासून सगळीकडे त्यांना सगळे आपल्या त्याने आधीन ज्यांचे ओस होते त्यांनी आपल्या आधीन केले सगळे. पुरा देवस्थान जुना होता तर आपल्या अधीन करून आणि आपण आज त्याच्या श्रेष्ठ राहिलो. त्याच्यामुळे दैत्य परम म्हणत ज्यावेळी पूर्वज काळापासून त्या काय त्यांनी घेतला आज नाही म्हणतो 6.5 वर्षाचा देवस्थानाचा आता ही जी चालू आता ही नवी पिढी चालू आहे. जो पहिलं जो गेलो त्याका जाका त्याच्यात पाषाणला त्या ठिकाणी त्याचा दहन करून त्यावेळी त्याचा त्या स्थानावर त्या ठिकाणी त्याला ह्या दिली गेली. त्याच्याबरोबर त्याची जी दासी होती आणि त्याची जी काय घरण होती जिनी म्हणून ती सती गेली. आज ती त्यावेळी ती सती गेली त्याच्यामुळे त्याच्या पाठीमध्ये तिथं सती म्हणून त्याचा ह्या लागला गेला पाषाण आणि समोर तो नागरमार आज त्याचा हा पाषाण समोर लावला गेला त्याच्या पाठीमागून त्याचे पाषाण लागला ते नागरमार. काय अनुभव सांगाल की असे कुठल्या प्रकारचे नवस केले जातात? तर नवस म्हणजे त्यावेळी म्हणजे चढवा म्हणून ज्यावेळी तो येलो म्हणजे चढवानी म्हणून त्यावेळी एका तुरे स्वरूपात म्हणा नवस गेले. तर तुरे म्हणजे कसे तर दोन्ही रूपात येतात तुरे. एक पैसे रूपात म्हणा तुरो घातला जाता. दुसरं एक तसं ज्यावेळीच्या परिस्थितीप्रमाणे ज्यांनी कोणी म्हणतात चाणी म्हणजे चाणीचं तुरो घातलं जातात त्याच्या डोक्यावर चढवले जातं आणि ते तुरे म्हणजे असे असतात. तुरेचं नवस म्हणजे आमचं कालांतरात करतात म्हणजे ते 11 दिवसात तो उत्सवात आणि त्या 11 दिवसात त्या म्हणून देवभोगणी म्हणून बसली जातात. त्याच दिवशी सगळे असं ते तुरे हाडून त्या दिवशी त्यांचे आंगण जे काय असतात त्या ठिकाणी त्याला लावून जर त्याचा रोकडा
जागा आसा त्या रुपड्याक लावन त्या वेळी आंगवण तेंची त्या ठिकाणी फेड केल्ली जाता. नंतर तांकां नारळ ठेवून ते येवन नंतर जो तो नवस जो का भाविक असता तो येवन आपल्या त्या ठिकाणी येवन नवस फेडले जाता. पण तो ही जत्रा जी आहे ती जत्रा वैशाख दर्शक अमावस्येक होता तुमची. हां 11 दिवस हा कार्यक्रम असतो. पण ते तुमकां जो मगाशी बोललेलं की कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात हां. म्हणजे जे कमलबाई मुख्य काय आहे? ते सांग. माहेरचा असल्या माहेर भाषेत असल्यावर ती माहेरची म्हणून वडणा भरला जाता. मुख्य पुऱ्याचं काय? नवस असता. एक नारळ वापराचा नवस असता. ह्या देवाची जी घटना आहे ना, ती मुलीला आणूक जाय होतं आणि तेव्हा त्याची ती इच्छा अपुरी राहती. त्यामुळे जी व्यक्ती लेकरू म्हणान त्याच्याकडे शरण जाय तेका तो आपल्या खूप पावता. ओके. आणि तेका जर असो मुली वगैरे त्रास बीस होत असत तर तो त्याच्यावर निवारण करण्यासाठी तो तत्पर म्हणजे काही कुठल्या बाधा वगैरे झाली मुलीचं लग्न करून दिला तसे आणि तिका प्रॉब्लेम असत काही तरी पण तिचं नवस बोललो तो लवकर आहे. विनाकारण कोणी काय करीत तर नाही, पण जर खरोखर तिका त्रास होतात आणि ती जर बोलात नाव घेत तर निश्चितच त्याचा तो पावता. 100% हो. आणि भूतबाधा असे प्रकार काय असतो तर ते जे विषय 11 दिवसात काढले. 11 दिवसात तो देव आपल्या ताकदीत ते म्हणजे ज्या दिवशी तुमची जत्रा असतात त्या दिवशी. हो. अच्छा, 11 दिवसात तो विषय आणि प्रत्येक म्हणजे 11 दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन तो दर्शन देतो. दर्शन देतात प्रत्येक. थांबा प्रत्येकाच्या घरी जातो तो देव. तर जयचे परब जी काय म्हणून काढतात जो म्हणान वैशाख अमावस्या जो म्हणा त्याचा उत्सव म्हणा म्हटलं जाता. पण उत्सव आधी जे काय म्हणा त्याच्या अगोदर 4 दिवस म्हणजे दिये म्हणजे जोगणी भोगणी मात्र त्याच्या अगोदरपासून ते उपासण म्हणजे हे त्याचं चालू झालं. जी कूड आता ते कुडीपासून ता कावळासापर्यंत पूर्ण त्याचे उपास एक कावळी म्हटले जातात. मग जे जोगणी भोगणीमध्ये संध्याकाळचे म्हणजे तसं आम्ही राठीप्रमाणे जमलो 4-12 सगळे आमच्या राठीप्रमाणे देवघरात त्या जमल्यानंतर तिथून जी चालू झाली. जोगणी म्हटल्याच्यानंतर दिवे इले भोगणी इले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जयती म्हणजे काय त्याचे अमावस्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी देवभोगणीमध्ये देवभोगणी दिवशी जी कूड असा जी ज्या ठिकाणी रावता जिची जी मटी आसा तिथून ज्या त्यांची पिलगी आहा ती पिलगी सगळी नटवून तिथून तेका कुठलं झाडा ह्या बी सगळा ते पागोट्यापासून जाका ते पद्धतीचे नटून येतात त्याला घेऊन ते कुडीला इले का ते कुळ देवा त्या कुळाकडे येईल त्या ठिकाणी नारळ ठेवले त्या कुळ आणला तिथे बसवला पाठवा जो ठेवा पडते का तो तिथे येईल का ते देवघराकडे येईल देवघरात दिले का सगळे तिथे 4-12 जमले दिवाळाकडे जमल्यानंतर तिथे सगळ्यांची झाली का सातेरिक मंदिरकडे गेले तिथून 5 पाकळी ठेच तसे 4-12 सगळे गेले लाईन प्रत्येक देवतेकडे ते दिले का परत तिथे गेले सगळा झाल्याच्या नंतर तिथून परत तिथे तिची गणेश पूजन झाला त्या इथे ह्या झाला तिका पाया तिथे स्थापना तिची केली त्या पाया रुपड्याची झाली का त्या ठिकाणी झाल्यानंतर सगळा काय तर केल्यानंतर पुढं आंघोळीला जातात आंघोळ्यात गेली का मग सगळे 4-12 येऊन तिच्याची जी काय म्हणा तिका शेसवना झाला ते केल्यानंतर तिचा का ती संजीवनी तिच्यावर टळलीनंतर पुढे जाका असता तिच्या तो येऊन जो संचार असतात तर त्या ठिकाणी त्या पाट्याकडे 10 रुपडा असतात त्या मर्यादेप्रमाणे 4-12 जे असतं ते सगळ्यांनी ह्या करून त्याच्यावर ठेवल्यानंतर त्या असा अवसारात तिथून वाढली सगळी तरण काठीपासून काठी हिसर मानावर येईल मानावर इले हिसर ते 7 फेरे घातले मानार सगळे ताळे मारले ताळे मारणं म्हणजे पहिल्या दिवशी ताळे सगळे उठवणं सगळा उठला का देव बसल्यानंतर जी काय त्यांची विधी झाली जी काय कोण मायुराची जी काय त्यांची चढवा मुलं जे गणवत काय जी काय त्यांचे चोरी ती त्यांच्या पाया पडणं काय असं ते चालू झालं. ते झाल्यानंतर जे म्हणणं असं का परत म्हणजे कातर म्हणणं एक आहे कातर याचा अर्थ म्हणजे त्याच्यावर तर त्याप्रमाणे 4-12 सगळ्याची कातर परत देव दुसऱ्या टायमात घेतलो पहिलं 6 मानात परत देव कळलो का परत देव उतारलो परत देव बसलो कारण कात्रीक देव येलो कातर घेतले आणि कात्रीप्रमाणे ते केल्यानंतर कातर म्हणजे ते तलवारीची बांधून त्याच्यात रवतं म्हणजे आमचे ते नाणेकर म्हणजे नाणेकर त्याच्यावरती म्हणजे स्त्री ह्या करून त्याच्यावर राहून कातर करतो ती केली त्याच्यावर जेव्हा फेरी मारली ते तो विषय झाल्यानंतर तो विषय झाला देव परत बसलो देव बसल्यानंतर ती पुढची विधी ते पद्धती जातात तो 1 दिवस म्हणजे जयतीर म्हणत तो 1 दिवसाचो एक विधी झाली दुसरे 2 दिवस आराम म्हणजे देवाक ती पड झाली ते पडीचे दिवस झाल्यानंतर 5 दिवस जो येता तर 5व्या दिवशी देव जे बाहेर घरोघरी फिराक जातो 5व्या दिवशी देव तसो नटून आणल्याने मानावर देव फिरलो त्या केल्याने का देव डायरेक्ट फिराक गेलो म्हणजे पहिला ताणाव
ब्राह्मणिक थाळ म्हणून एक स्थान होतं, त्या ठिकाणी गेलो. तिथून लोकांची घरा घेत जेव्हा देवपरीच्या अवसारा गेले त्याचे मर्यादेप्रमाणे. इथे गेल्यानंतर ते झाला अवसार ही लोक जेव्हा डायरेक्ट देव भेटीक गेले. पहिलं सातेरीकडे गेलो. सातेरीपासून असो बाराचा पूर्व किलगेचं ओळ, भावो येतात, रामेश्वर, जैती हे जवळनाथ, कुळकार, या सगळ्या देव तांकां भेटून येयल्यानंतर परत देव मांडारी लोक आपली सगळी 4 बारांका जो काय असा वर्षाचा आशीर्वाद दिल्यानंतर पूर्ण वर्षाचा झालेला कामाची सगळी ह्या झाल्यानंतर पिलगी असा मग सगळे रयते पिलग्यांक मग आशीर्वाद दिल्यानंतर जी काय राठीची कामं असत ती काय ती विचारली. त्यांचं काय ते झाले विषय झाले का येणाऱ्या भाविकांची जी काय कामं असत येणाऱ्या भाविकाचं आता तशी यांच्यानी आता सांगितल्याप्रमाणे काय तर कोणाकडून पिशापोटात जर कोणाला एखाद्या बाईवर असली, कोणाचा अवघड प्रश्न सुटणार नाही, ह्या आता 4-5 गोष्टीची लोक येतात इथे. आणि ज्या लोकांचे राठी पण सुटलेले आहेत, लोकांचे राठी बंद पडलेले राठी सोडले, लग्न झालं, कोणावर तशी बाधा असली सगळे म्हणजे हे नाही होणारे आज घाटाच्या खडीपासून लोक इथे येत असतात. ज्या लोकांची इथे कामं घडलेली आहेत. कोणाक जर भूतबाधा असेल, पिशाच्च असेल तर ती देव एक आपल्या ह्याच्या 11 दिवसात ती पूर्ण करतात आणि ते का क्लिअर करतात. आणि कोणची जर एक म्हणजे पैशाच्या ह्याच्यातनं कोणाला टाकलं असा किंवा कोणचे घरचे प्रश्न कोणचे असतील किंवा लग्न कार्य कोणचा नाही झाला असत तर तो त्याच्याप्रमाणे नवसात किंवा काय तिचं अडथळा असतात तो बाजूक करून तो सांगता मग तुमच्या घरी जाऊन तो बाजूक करा किंवा इथल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे जर असेल तर आपण बाजूक करतात आणि ते सगळ्यांचे लोकांचे प्रश्न सोडवतात. अशी गावातनं बरेचसे लोकांचे प्रश्न सोडवले जातात, गावाच्या बाहेरचे प्रश्न सोडवले जातात, असे त्या ह्याच्याकडनं होतात. आणि बऱ्याचशा लोकांका त्याचा अनुभव असा आणि प्रत्येकजण कोणी म्हणजे जे माणसं गेली इथनं गेलेली माणसं ती सांगतात की आमचं काम झाला, आमचं काय व्यवस्थित आहे सगळा, असं लोकांच्याकडनं ऐकू घेता आमचं. म्हणजे 100% तेवढंच पण म्हणजे 100% नवसाक पावता. तेवढा पण कडक देवस्थान असल्यामुळे प्रत्येकजण जा काय देवान सांगितलेला असा तर आम्ही त्यांना सांगून ते लोक पुरं करतात. अच्छा, भूतपिशाचं तर तुम्ही सांगत होतास, काय सांगत होतं सखोल की अशी किती लोक इले आहेत की ज्यांना भूतपिशाचं होतं आणि या देवासमोर गेल्यानंतर सगळं काय या ठिकाणी जे लोक भाविक जे येतात ना त्याचबरोबर आणि लोक म्हणजे ज्यांका भूतपिशाची बाधा झालेली असं अशी लोक आहे आमच्या लोकांबरोबर संपर्क करतात, गावकर लोकांबरोबर किंवा कोणावर सांगतात, मग त्यांना ते माहिती देतात की बाबा कसा येऊचा काय आणि त्या पद्धतीत त्या माहितीप्रमाणे येईल की चांगल्या प्रकारे इथे चांगलं त्यांचं काम होतं. म्हणजे भूतबाधा झालेली असतात किंवा काय झाला तर ते मुक्त होतं त्याच्यातनं आणि त्यांना चांगलं आयुष्य प्रदान करतात देवैसर. तर जे म्हणून कर्जबाजारी असतात, काही लोकांवर प्रसंग असतात, जे म्हणून प्रश्न असतात, जे इथे येल्यानंतर ह्या देवाकडे सांगणं बोलणं केल्यानंतर काही जरी असतात पण तो असं नवसा कोण हाकेक जाणार असं म्हणून जायचे परत असल्यामुळे जी लोकांची आतापर्यंतची आमच्यासमोर जरी आतापर्यंतची लोकांची कामं होती. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे एक हाय कोर्टाचा वकील असा प्रसंग त्याच्यावर होता आणि त्यावेळी एक मनात मोठं असं एक गुन्हेगाराची त्याच्याकडे केस गेली होती. त्यांनी जरा एकच इतक्यात सांगला होता माझी केस झाल्यानंतर तुका मी कुठेतरी म्हणून मी ज्या ठिकाणी बिल्डर म्हणून तो मोठा बिल्डर होता मी तुला कुठेतरी देईन जागा. पण त्या झाल्याच्यानंतर काही दिवस त्यांनी टाळटाळ केल्यानंतर त्याला असा एक त्यांनी सांगितलं त्याला एक दृष्टांतन झाला. हो जायचे परत जायची रामतो त्याच्या जो स्वप्नात गेल्यानंतर एका दृष्टांतन झाल्यानंतर तो असा शोधत ह्या देवळापर्यंत आला. अशा वेळी असे प्रसंग झाला म्हणजे कसा ही दुपारची वेळ होती आणि मी असाच दुपारचा काही कारणास्तव इथे आलो माणूस असा बसला होता, कोणाची चर्चा करत बसला होता. अमुक माणूस मला भेटायला पाहिजे होते, नाव कीर्तन मी आलो इथे, मग ती व्यक्ती मला कधी भेटणार, कशी भेटणार. तर ते बोलले व्यक्ती भेटते पण ही व्यक्ती आता कधी येणार, आता व्यक्ती गेले तर आता संध्याकाळी 4च्या सुमारास येतात, दुपारच्या येणार ना तर घरं लांब असल्यामुळे. तर तो प्रसंग म्हणजे असा होता त्या टाईमला असा ह्या वेळात मी आल्यानंतर तो माणूस इथे भेटतात मला बघल्याबरोबर तो इथे आला. त्यांनी पायार घालून घेतो तसे लोक येतात सध्या पाय म्हणून गुरुंच्या चरणी जातात तसं त्यांनी घालून घेतल्यानंतर झालं त्यांनी प्रश्न माझ्याकडे केले होते 2-3 प्रश्न केल्यानंतर त्या मी तिथं काही उत्तरं दिली. उत्तरानं मी सांगलो साक्षात परमेश्वर हा तुमका जो कोण भेटलो परमेश्वर भेटलो, तुमची जी काय श्रद्धा तो तुमची पुरी झाल्यानंतर तुमका ह्याच्यातनं जा काय मिळावं तुमका मिळतं. ह्या मिळाल्यानंतर तुम्ही जसे बघतात तसं तुमका पुढे याच्यापेक्षा भेटत जाणार बघणार तसं तुमका मिळत जाणार. तर ते पद्धतीची ती व्यक्ती लिहिल्यानंतर ते कामात झाल्यानंतर ती व्यक्ती आज कोर्टात इकडे सिंधुदुर्गाचा एक कोर्टात येतो, कुठच्या तरी कोर्टात येतो ते इथे भेट केल्याशिवाय जात नाही. तशीच ती व्यक्ती आत्ताच 10 मिनिटापूर्वी इथून येऊन गेली आणि ह्यो सहयोग तसंच त्याला परत भेटलं.
तो आज नाही येता तर दुसऱ्या दिवशी उद्या येणार होता, तो आज येऊन गेला. म्हणजे किती काय असलं संकट जरी तरी ती त्याच्यातनं निवारण निवारण होतं सगळं. ओके. काही एक राहणार तिका मनात दिसतात आणि मुलींका आता तो असो पावता एखादी सासू तरी तिका त्रास देत असतात, ते देवाला जरी हात जोडले बाबा माझ्या बघ माझं पुढे काय, तर ती दृष्टांत ते साक्षीक झालेलं असताना अशी ते साक्षात तिथे जाऊन त्यांना देतात. परब साहेब, समजा ज्या भाविकांका या मंदिरापर्यंत येऊचा, या जैतीर मंदिरापर्यंत येऊचा, तर त्यांनी कसं काय यायचं, म्हणजे मार्ग कसं काय, म्हणजे प्रवास कसं करायचो आणि इथपर्यंत यायचा कसा, त्या जरा मार्गदर्शन करा. प्रवास म्हणजे कसा आता, म्हणजे आम्ही काय कोणाला सांगत जात नाही, पण जी माणसं आता एखाद्या माणसाला अनुभव येतो तर ती व्यक्ती सांगतात नाही रे तुळस गावाकडे जावा, तुळस गावातल्या देवांकडे हे करा, किंवा तिथले कोण गावकरी असतील त्यांचे संपर्क साधा. मग ते जो काय हे त्यांचा प्रॉब्लेम असेल, काय विषय असेल, तो आम्ही त्यांच्यापर्यंत देवापर्यंत नेतो आणि त्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन देतो. आणि त्यांचे काय प्रश्न असतील ते देव मग त्याच्या आपल्या ह्याच्याप्रमाणे ते सोडवतात आणि त्याला सांगतात. आणि इथे काय असेल ते इथे करतो, त्यांच्या गावी जाऊन असेल त्यांच्या गावी जाऊन करतात. म्हणजे सगळ्या प्रकारची कामं केली जातात. सगळ्या प्रकारची कामं केली जातात. ओके. आता समजा एखाद्याचं लग्न नाही जुळत आहे, हो, काही संकट आहे, तर ती सुद्धा दूर होतात. होय होय. ओके. आमचं हे गाव तुळसगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात आहे. वेंगुर्ल्यावरनं इथे गाड्या येतात, सावंतवाडीवरनं, म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडी रोडला आहे तुळसगाव असल्यामुळे तुळस मार्गे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत सावंतवाडी किंवा वेंगुर्ल्यातनं, त्या गाड्याकडून तुम्ही येऊ शकता. गोव्यातनं किंवा कोल्हापूरवरनं किंवा अन्य ठिकाणी काय असतील ते येतात गाड्या. हा, म्हणजे मित्रांनो, वेंगुर्ल्याला जरी तुम्ही आलात किंवा सावंतवाडीला जरी आलात तर इकडनं सर्वात आणि अगदी रोड टच आहे, त्याच्यामुळे खूप आतमध्ये जाण्याचं नाही आणि अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. या साईडला तर आला तर नक्की या. त्याशिवाय या मान्यवरांचे मी मोबाईल नंबर देतो आहे. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील की काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या फोनवर तुम्ही यांना संपर्क करून तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकता. आणि ते नवस पेढायला जेव्हा तुम्ही याल तेव्हा त्यांना सूचित करा की आम्ही येतो आहे नवस पेढायला, कारण इथे 100% नवस फेडून घेतले जातात आणि नवस तो पूर्ण होतो या देवाकडे. त्यामुळे त्यांचा नंबर देतो आहे, ते तुम्ही त्यांना संपर्क करून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि जैतीर देवाला आला तर नक्की या. तर आता येणारा जो उत्सव आहे तो परब साहेब कधी आहे? आता येणारा पुढचा जो जैतीर उत्सव जो आहे तो 6 जून 1924 2024 तो सलग 17-11 दिवस. तो 11 दिवस. 11 दिवस. हो. मग त्यात काय काय कार्यक्रम होतात तरी? त्या कार्यक्रम हेच होणार. कार्यक्रम म्हणजे जसे तुम्हाला सांगितले, आता जी काय म्हणून तुम्हाला पद्धत सांगितली त्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम तसेच चालू राहणार. पण 5वं दिवस म्हणजे देवभगवनी दिवसापासून 5वं दिवस जो येणार, देव संचारी देव इथे येणार आणि त्यावेळी जी म्हणा बाहेरचे जे भाविक येणार, ज्यांची जी कामं होणार ते त्या ठिकाणी होणार. केली जाते. हो. अवसराकडे ज्यावेळी अवसराकडे होणार ते तुमका फोडून मिळणार, जो काय देव सांगेल जा. आणि ज्या काय पाषाण आहे त्या पाषाणाक ज्यावेळी आमचे 40 कौल लागतं. प्रत्येक कौलाप्रमाणे गेला तर एका कौलाचे अर्थ 360 टाळ्याप्रमाणे 360 अर्थ 360प्रमाणे जिचे अर्थ केले जातात प्रत्येक कौलाचं. हां, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5 असे लाईनीक 5 कौल असतं. असे आमचे 40 कौल लागतात. तलवारीचे कौल असतात 3 लागतात. 3प्रमाणे 3चे कौल असतात. ओके. शिग्याचा असा, मधलं असा, मुठीचा असा, हे प्रत्येक कौलाचे अर्थ केले जातात. आणि त्या अर्थात जसा पाषाण कौला अवसाराकडे होता तसा पाषाणाकडे उतारतात. अवसार पाषाण जरी घेणार तर ते पद्धती उतारतात. देवानीचे जे मार्ग चांगल्या पद्धतीचे मार्ग सगळे घडतात. चांगल्या पद्धती सेमेक भरला जय जय ज्याचा असा ज्याचा त्याचा असा जरी 11 दिवसात नाही भरला तसा जर एखादा प्रसंग असतो तर ह्या काही दिवसात सुद्धा आम्ही पाषाण करून स्वतः बसवून त्याचे जे मार्गाप्रमाणे सुद्धा बसून होणार त्याच्यावर विषयाकडे 360 काय म्हणत असतो? 360 टाळे 360 टाळ्याप्रमाणे. नाही, पण 360 चाळ्यांचा अधिपती आहे की कसा काय? हां, अधिपती. 360 चाळ्यांचा अधिपती घोडे मुका नाही, हे प्रत्येक गावात ठेवलेला असा प्रत्येक गाव ठेवलेला. एका बोलताना काय बोलतो? एका बोलताना दैतीरच म्हणतो तो म्हणाल दैत्य परब ज्या ठिकाणी जिथं तिची जी काय घटना घडली, रणगडात ज्या ठिकाणाचा काय घडला त्या ठिकाणी त्या काय त्याचं गेलो जय झाला म्हणजे तिथे तो त्यातून दार आम्हाला रक्तपोटा दिला. त्याच्यावेळी प्रत्येक घेतो तो घेऊन येतो आपल्याबरोबर. प्रत्येक दार बोलताना आपण काय बोलतो? 360 चाळ्याचं ह्या अधिपती. आणि त्या प्रत्येक गावात तसा असा, वडवड्यात गेला तर असा, तळवड्यात गेला तर असा, मातुडीत गेला तर असा. म्हणजे आपण बोलताना ती देवस्थानाची ताकद आहे. प्रत्येक देवस्थानाची ताकद, तिचा वापर
ह्याका पण बोलताना आपण 360 चाळ्यांचा अधिपतीच म्हणतो, हो. बरोबर ना? हो. म्हणजे चाळोच चाळो. जैतिरी. हो. ओके. नाही जैतिरी हो चाळो नाही, जैतिरी हो माणसाचा माणसाचा देव देव आसा. आसा. पण तिचो जो गण आसा ते 360 ते चाळो. घेऊन येयलेलो आपण. हां, जैतीर देव हा माणसाचो देव असता आणि त्याचे जे गण म्हणजे त्यांचं जो काय बाकीचा हे करूचो असता तो 360 चाळो किंवा त्याची नीत 12 चवटो असे त्यांचे ते हे असतात गण आणि ते काम करतात त्याचा. अच्छा, म्हणजे यांच्या आदेशानुसार हां, आदेशानुसार ते ते काम काम करतात. करतात. काम ओके करतात. ओके ओके. आता म्हणायचं म्हणजे आमची जानेवारी 6 सहा सहा 7 श्री रवळनाथाची आरच्या, दाणेकराची आरच्या, दोन अशी आमचे 2 आरच्या असल्यामुळे जी काय येणारे भाविक त्यांना काही जरी आर्थिक जी काय म्हणा मदत ह्या देवस्थानात जर करायची असली तर आमचा देवस्थान सल्लागार सातेरी जैतीर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर त्या देवस्थानाच्या मार्फत आमची कमिटी आहे. कमिटीचं मी अध्यक्ष आहे. इतर आता आमचे काही जे या ठिकाणी उपस्थित नसले तरी आम्ही दिवाकर परब असे म्हणून आम्ही आता असलो तरी ह्या ठिकाणी जरी कोणाला मदत द्यायची असेल तरी आमच्या देवस्थानाक हे आमचे काही नंबर असतील, तुमकां आमचे कॉन्टॅक्ट असतील, आमची बँकेत खाता आहे, त्या ठिकाणी जरी या करायचं असेल तर या भाविकांका देण्यात आमची डायरेक्ट ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर करू शकतो. तर मित्रांनो, असा हा जैतीर देवाचा इतिहास. आज आपले मान्यवर किंवा अध्यक्ष महोदय यांचे मी खूप आभार मानेन. राईट अँड लेफ्ट साईडला बसले त्यांनी तर खूपच मदत केली, कारण आल्यानंतर मंदिरात कोण नव्हतं, कारण दुपारची वेळ असल्यामुळे सगळे आपापल्या घरी गेलेले. परत संध्याकाळी त्यांना इथे हजर व्हावं लागतं. तर आज परब साहेबांनी, अध्यक्ष साहेबांनी जे नंबर आम्ही देतो आहे, सर्वांना मी विनंती करतो आहे की देवासाठी सढळ हस्ते मदत करा. जी तुम्हाला रक्कम द्यायची असेल ते मंदिराची ट्रस्ट रजिस्टर आहे, त्याच्यामुळे इथे धोकाधडीचं काही हे नाही. आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कौल लावायचं असेल, काय सांगणं करायचं असेल तर त्यांचे नंबर देतो, त्याच्यावर कॉल करून तुम्ही तुमचं न्यायनिवाडा करू शकता. त्याशिवाय तुम्हाला जे काय मदत करायची असेल देवासाठी, कारण त्यांचा मानस आहे की येणाऱ्या भाविकांसाठी रेस्ट रूम बनवायची आहे, विश्रांतीगृह बनवायचं आहे, तर त्याच्यात थोडीशी मदत होईल. वस्तुरूपात जरी तुम्ही काही मंदिरासाठी देत असाल तर पूर्ण जैतीर मंदिर ट्रस्ट तुमचा आभारी राहील. आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपण त्यांना सढळ हस्ते मदत करावी. आणि आज माझ्यासाठी इतका वेळ काढून आलेल्या ह्या तिन्ही मान्यवरांचा, त्याशिवाय गैरहजर असलेले इथले मान्यवर, गावकरी, ग्रामस्थ यांचे सर्वांचे मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर रजिस्टर अशी संस्था आहे किंवा हे मंदिर आहे. त्याच्यामुळे इथे जी काही रक्कम द्याल ती तुम्ही ट्रान्सफर करू शकता. हां, त्यांची उपसमिती ही तुळस आहे. जी पण रक्कम, आर्थिक मदत किंवा तुम्हाला वस्तुरूपात द्यायची, देणगी द्यायची असेल तर ह्या जैतीर देवस्थानाचे जे मान्यवर आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचा नंबर देतो आहे, त्यावर तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क करा आणि सढळ हस्ते मदत करा. धन्यवाद. गावचा देव, त्याच्यानंतर त्याचा परिवार बाजू त्याचा पाषाण लागला, पूर्वज म्हणून पाषाण लागला. ओके, चला दाखवा. त्याच्या पाठीमध्ये आपण पाषाण रात्री गेली. हां, त्यानंतर हे 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 काय पूर्वज पूर्वज म्हणजे कसं जो मनात गेलो त्याचा म्हणून पूर्वज म्हणायचं पाषाण लागला गेला. तो कोणाधिपती होतो त्याचा. त्याच्यानंतर ज्या काय म्हणा ज्या कोपानी जे म्हणत त्याका नती होते, म्हणजे त्याका त्याच्यावर म्हणजे असे म्हणजे त्या ठिकाणी काय भाषण लागलं तर त्या ठिकाणी हिंदू की ख्रिश्चन मुसलमान अशी त्यांची जी काय म्हणा प्रतिभा जी काय होती त्याने आपल्या पाठीमागे म्हणजे पुढे ह्या गावात त्याच्यापासून त्यांचं हे काय वाढवू पाहिजे, ह्या गावात कोण ठेवू काही नाही ख्रिश्चन आमच्या गावात नाही, मुसलमानांच्या गावात. अच्छा. आणि ते पाषाणावर तशी लिखणं आहे, सगळ्या भाषांपेक्षा त्या पद्धतीने आपल्या आधीच सगळा करून ठेवलेला. हे जे त्याच्या पाठीमागच्या भाषांना कुलबीन म्हणून त्यांच्याबरोबर जिरा राहणारी कुलबीन हे होते. अच्छा. हां. आता हे ही नंतर ज्यावेळी ह्या गावाची काय होते असे मुसलमान ख्रिश्चन असा जागा होता त्यांची जी काय जी काय पाठीमागे ठेवली तर त्यांनी आपल्या आधीच करून सगळ्यांनी गावात करून सगळ्यांना नष्टाव केलं. म्हणजे आपल्या गावात आता कोणताच काही सर्व राहणार नाही, मुस्लिम काही त्याच्यामुळे आहे. कोण आहे? अच्छा. ख्रिश्चनांचं आहे, मुस्लिमांचं आहे,
अच्छा, म्हणजे सगळ्या जाती धर्माचा आपल्या आधीच आपण श्रेष्ठ होतो जेव्हा त्याच्या कारकाकडे माझ्या वर्गा अवधान आम्ही माझा पुराच्या वरडा प्रभूच्या माना धर्मानंद मला घरेवर मारण ते मानवाड्या समजत्वा माणसा देवनाला नारायण अशा रीतीचे कारण महाराजा मनाचे कारण त्यानं नव्हे असं झाले तुला तुझ्या चरणी इल्ला असा ज्या म्हणून तुझ्या मनाच्या जीवी देऊन लोक म्हणा तुझ्या या सगळ्या मारे जी म्हणून ती का म्हणून सगळा मनाची त्यानं काढून ज्या ठिकाणी ती का म्हणून सुटी अशी ती का घेतता तुला पुढला तुझ्या लक्षणा गेला आता तुझ्या शाळेची समजदार त्या 360 शाळेच्या तीनशे म्हणतावड्याची समजदार त्या मला गाड्या गेल्याच्या समजदार काही जरी या लेकरांकडे आज जर ती लेकराची आधार पंचभूतीच्या तिची नाव कधी जयले म्हणून पाच पंचभूती जागा काम धंदो या लेकराला इथं येतं तुझ्याकडे जागा मागणं त्याकडे परिपूर्ण केलं तू नवसात पावला हाती ग्रामसभा चढवाचा देव असेल त्याचे परिणाम तो देव असेल आज म्हणून त्या ठिकाणी हाती लेकरा तुझी असल्याच्या तुझ्या घडलेली असेल त्याप्रमाणे आतापुढे जी ह्या तिची कांतमाची वेळेली जी काय म्हणा लेकरांची घडत केलं तशी लेकरा तुझ्या घडलेली महाराजा म्हणा चॅनला ते चॅनलकडे आज काम करताना काहीतरी त्यांच्याकडे चूक आपला दिली होती काहीतरी तुझे मध्ये जाताना येताना विचारना फिरताना काहीच्या टाळ्याकडे म्हणून काही देवते म्हणे काहीतरी चुकले मागले होते तर तुम्ही देवता आतापर्यंत जगाचं रक्षण केलं त्यांचा संरक्षण होते तुझा तिथे काय टाळो असं तू आजपासून टाळा त्या टाळ्याचं तुझं समजता आज पूर्ण रक्षण कर आज त्यामुळे तुला मानून तू किराय आज थोडं दूध साचरी त्याची आतापर्यंत ती किरायची त्याच्याप्रमाणे तुला घडत गेलं जे मंदिरात तुझं तुझं शब्द एक केलं तसेच ती बाहेरची लेकरा तुझे नाव तुझे येतं तसेच ती आतापर्यंत लिहिली ती म्हणा लेकरा येतं नवसा पावन हाके गावतं जे म्हणून का जे नवं जगतं तिथे तू आज भेट करतं तिचे नवसा पावन हाके गावल्याप्रमाणे जी म्हणून तिच्या गीता तिची काम लागणारी लेकरा असतं त्या गावावर म्हणून काय संबंध नसले जरी असले तर त्यांना तुझी मनाची काढून घालतोय तुझ्या नावना तिच्या तुझ्या मनाला त्या मनाला शिकव तू राहिल्यानंतर त्यांना पूर्ण रक्षण करतोय तशी लेकरा तुझ्याकडे पण लोक म्हणजे काय मागला तर त्यांचा तू मागणा परिपूर्ण कर त्यांना नवसा पावन हाके गाव जशा आतापुढे जय मन केल्या पंचभूती जय म्हणून देशात इलो कोरोना त्या कोरोनात देवता आज तुला देशात बंद असल्यामुळे तरी तुला तुझा पूर्ण काम केलं तुझे उत्सव तू घडवलं 4-12 तुम्ही राहिलो तुझ्यावर ठेवून पूर्ण पंचायत धरपड आता पुण्या तुझ्या कोरोनात सगळं काम केल्यानंतर कोरिडोर शरीराकडे त्या ठिकाणी जरी सगळ्यांना रक्षण केलं आहे 4 पंचभूती तुझी नाव किती केलं समुद्राच्या दयापर्यंत घाटाच्या घडीपर्यंत नवसा पावल्या हाती गावतो द्यायचे केलं त्याची नाव ह्याच्यापेक्षा करून तुझी नाव निवडून घ्यायचं मोठा बरा जेव्हा त्याच्या बाजारात माझ्या बाबाला बाबा आम्ही माणसा देवणारा नवसा पावत्या हाती गावतो संदीप जपता असं जो आत्मण्याच्या तुझी देखील आता ते म्हणा कार्यांकडे आडाअडचणी नडझडी आता त्याची कार्य झाली तरी त्या ठिकाणी काय विनाची काही लिहि तर तू आज देवता नवसा पाहून हाके गावला त्याचा पुढे विकास कामाची घडावी आज काही जरी त्यांच्या चूक आपला तरी उद्या त्याच्या पूर्वजाकडनं पण त्यांच्याकडनं पण काहीतरी काम तुमचं करताना आता त्याच्या मर्जीकडनं काही म्हणून त्या मित्रात असताना कोणीतरी मोठा नाटा काढण्या कधी केला काहीतरी मुसलमानी पण काही पंचागरी पण काहीतरी धाक म्हण माझ्या पण ठेली होती काही देवची नवस पण काहीच्या टाळ्या पण काहीतरी आड अडचण करून ठेली होती तर तू देव नवसा पाहुणे म्हण कोणत्या टाळ्यावर बंधन असला तर तू देवता असला आतापर्यंत नवसा पावते हाके गावतो असं तो म्हणजे दबदाबाद तो लेकरू होता आणि त्याचा पुढे काम घडावा त्या पण लेकरू पुढे आपलं गोड मनाच्या तुला नवस करता त्या ठिकाणी तो नवस आपण केल्यानंतर जी काही कामं तू आतापर्यंत त्याची घडायला तर आतापर्यंत तू त्याप्रमाणे त्या लेकरूचं काम पुढे घडावा असं जर तुझ्याकडे नवस केल्यानंतर तुझं शब्द पुढे शब्द सत्य बरोबर लेकरात तू नवसा पाव हाके गाव पुढे तुला नवस केल्यानंतर तुका येता शक्ती पुढे तू रोग आली तुका गोड म्हणून ह्या ठिकाणी काहीतरी म्हणून कमन गोड म्हणून ह्या ठिकाणी तुका काहीतरी गोड ठे असा तुझ्याकडे तो नवस केलेला तो नवसा पाहून हाकेन पुढे तो उत्सव येण्यापुढे त्याचा जागा काढता तो घडवून जे तू हसवत खेळ तुझ्या त्याच्याकडे घेऊन येऊन अशी तुझी जी काय म्हणजे एवढी का घडून घ्यायची समजता बरं तर ह्याच्यापूर्वी विराटीच्या असताना गावड्या म्हणत होतं त्यावेळी ह्या लोकांचं कसं झालं त्यावेळी काहीतरी अहंकार ह्या देवाच्या समोर जे काय बोलत गेलो त्याच्यामुळे त्यांचं ह्या गावात असं तो मनाला मान जाऊन लावतो पण त्यावेळी त्यांचं काढून घेऊ ह्या इथून त्या बाहेर गेले ह्या गावात पकडे जायला आता आपल्या परपूर आम्ही चालू अच्छा म्हणजे गावडेवास गावडे बाराची ह्याचा अर्थ म्हणजे काय तर जो आज बसतो त्यांनी त्या काय म्हणा पिऊन किंवा एका तो म्हणा पालेगाडी येतं त्याच्यामुळे बाराची त्या का खऱ्या पाठवून न्याय विचार होता गावात कोणता तिऱ्याची असू दे कोणता काही जरी जमिनीची असू दे कोणाची जरी असते केळी गुळाची असू दे कोणती असते तर हिसर आमचे 4 आणि 12 हिचं देवतेकडे जरी न्याय गेलो तर देवता शेवट 4 पाठायचं 4 वर्षानंतर त्याच्या ठिकाणी 12 येईल काही आम्ही न्याय बसतो का ते काम दिवस देतो या दिवशी तुम्ही येऊन या या ठिकाणी 4-12 आम्ही सर्वांनंतर इथं त्याचा न्याय होतो कोर्टावर ओके अशी नीट आहे 12ची नीट 12ची नीट
हे जे आहे ते देवाचे पादुका आहेत आणि देव जेव्हा रात्रीच्या वेळी फिरते वेळी त्याचा तो वापर करतो आणि तो गावाची काय फिरती करतो, 4 शनीचे किंवा त्याचे जी स्थळं आहेत त्याला भेट देतो. अच्छा, म्हणजे झिजलेली पण असतात? हो, झिजलेली पण आहेत. ओके ओके. हे बघा मित्रांनो, ही सगळी चाळ्याच्या देवस्थान जैतीरची ही चप्पल आहे. जैतीरची सगळी चप्पल, जैतीरची चप्पल आहे जिथे रात्रभर फिरतात आणि ती चांगलीपैकी झिजलेली आहे. आपण हात लावू शकत नाही कारण देवाचं हे असल्यामुळे. हे बघा तरी साधारण दिसत आहे ही ॲटोमॅटिक अशी घासली गेलेली आहेत. जशी माणसं आपण चप्पल घालून चालतो त्याचप्रमाणे असं हे जबरदस्त देवस्थान आहे. आलं तर नक्की या. हे मूळ चाळ्याचं देवस्थान आहे. ह्याला 360 चाळ्याचं हे म्हणतात. ते 360 आमच्या उलट बोलतो आम्ही. 360 चाळ्याचं देवस्थान आहे. अच्छा. आणि ते म्हणजे नारळ कोंब्याचा मान आणि हा जो कोणचं हे करायचं असेल, काय बोलायचं असेल ते इथे नवस बोलून ते हे करतात. इथे नारळ कोंब्याचा मान चालतो. म्हणजे हे चाळ्याचं देवस्थान आहे. आणि अन्य लोकांची म्हणजे जे हे असेल असणार गाराणी किंवा ते काय थांबवायला पाहिजे ते इथे थांबतो. ओके ओके ओके. हे बघा मित्रांनो, हे संपूर्ण चाळ्याचं स्थान आणि अशा ठिकाणी आहे. हे बघा, हे पिंपळाचं झाड आहे आणि खूप जुनं आहे. याच्या अगोदर पण एक आलेलो मी जेव्हा घोडेमुखला, त्यावेळेला देवस्थान केलेलं पण पूर्णपणे करता नाही आलेलं कारण रात्री उशीर आलेलो. तर हे असं देवस्थान आहे. हे बघा, अतिशय सुंदर असं देवस्थान आणि भव्य दिव्य असं आहे. ह्या साईडला आलं तर नक्की या. हां, कुठलं रान उभे राहा ना, परत उभे राहणे बोला. हां, पायातून तिथं चालू. अच्छा, हा नीतीचा ताळा. तर शेवट उत्सव करून देवीचे खेळा शेवट जेव्हा जाऊन आपल्या देवघराकडे जेव्हा बसता त्यावेळी त्याच्याकडनं जी का म्हणे येणाऱ्या भाविकांची जे काय अडचणी जी का म्हणाल कोटीच्या म्हणा असा वीज असल्यानंतर त्यातून उतारो करून जो त्या पायाकडे कोरणी पडली जाते. शेवटचा जाऊन परत त्याच्या जाळ्याकडे त्याच्याकडे बसायला जातात. ते काय तर कोडीकडे उद्या काय राहू नये आधी संचारी पुढे असणार त्याच्याकडे काय अडचण राहू नये. देवस्थानाकडे काय राहू नये. पुऱ्या देवस्थान कोड सगळं असताना अवसारी असताना करणकाठी असताना तो उतरून हाडून इतर त्याची कोरणी घातली जातात. परत तो इतर तिचं ताळू म्हटलं जातं. ओके. तर मित्रांनो, हे जे समोर दिसत आहे ते रामेश्वर मंदिर आहे. तो जो रोड गेला तो सरळ कुडाळला गेला. त्याच्यानंतर इथे आहे ते जैतीरचं मंदिर आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल तर हे पोस्ट ऑफिस आहे. दीपमाळ आहे. इथे जे देवस्थान आहे त्याचा इतिहास जाणून घेऊया. आणि अगदी रोड टच आहे, म्हणजे अगदी रोड टच आहे. हा जर सरळ रस्ता गेला तो कुडाळला गेला, हा जर सरळ रस्ता गेला तो सावंतवाडी तुळसच्या इथे. तिकडनं आल्यानंतर हे जैतीर मंदिर आहे. ह्या देवस्थानात सुद्धा आपण इतिहास जाणून घ्या. तू नागरमाळ ज्यांनी म्हणून त्याला हाडलो आणि त्याका म्हणून त्यांनी लावणी ज्या नागरमाळाला राहिली चांगल्या प्रमाणात राहिल्यानंतर ज्यावेळी त्याका हाक मारतोय आता जैतिराची जी काय कूद असतात त्याका जैतिरा जो संचार असता तेव्हा नागरमाळ जोपर्यंत आवाज दिला नाही तो जेव्हा हाक मारतो तेव्हा तो संचार त्याच्यावर येतो. अच्छा. त्यांनी हाक दिवई त्यांची पिलगी. आता त्यांची पिलगी म्हणजे दाणे नागरमाळाचीच पिलगी. उदाहरणार्थ नागलो म्हणजे त्यांनी हाक दिल्याशिवाय होणार ना. आपल्या भाषेत हाक देणार, आवाज देते त्याका बोलवणं त्यांच्या तो वाढतो संचार येतो. ओके ओके. ही थडी ज्या म्हणून पाषाणचा पहिला त्याच्यावर लागला. पहिलं जेव्हा ज्याच्या त्या घातला त्याकडे जाणार नंतर त्या दुसरी पिढीपासून ही जितकी ही थडी आहे तितकी पिढी. अच्छा, म्हणजे जवळजवळ आता ही सात होत ना, म्हणजे 7 पिढी झाली. आता ही 9वी पिढी चालू आहे. 9वी पिढी चालू आहे. अच्छा, म्हणजे मित्रांनो बघा, एवढं जुनं देवस्थान आहे की 9वी पिढी चालू आहे. त्याच्या अगोदरचं देवस्थान असं. त्याच्या अगोदर सातेरी रामेश्वर सातेरी पंचायत पहिला पूर्वीचा. ओके. त्याच्यानंतरचा 9वी पिढी हा आता. ओके ओके. हे बघा मित्रांनो, इथे मस्त तलाव आहे, सातेरी तलाव. त्याच्यानंतर इथे तरणकाठी वगैरे असते ती बघायला आलो आहे. संपूर्ण माहिती देतोय मी जैतीर मंदिराची. ही बघा मित्रांनो, ही सगळी जुनी पाषाणं आहेत. ती काढून नंतर मग नवीन बसवण्यात आली आहे. हे कुठलं मंदिर? सातेरी ना. हे सातेरी मंदिर आहे आणि त्याच देवाची इथे निशाणकाठी वगैरे असते ती आपण बघूया. हे बघा,
खाली करू ना कसं पाहिजे गावाकडून चालू होते होय तो चला 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 हे बघा मित्रांनो पालखी आहे त्यानंतर आज जाऊ शकताय ना हे मित्रांनो सातेरी देवीचं मंदिर आहे आणि रुजीव आहे इथं रुजीव म्हणजे स्वयंभू जे ऑटोमॅटिक तयार झालेलं बोलतात त्याला रुजीव म्हणतात असं हे सातेरी मातेचं मंदिर आहे एकाने कमेंट्स केलेले होते तर नाव लक्षात नाही येतं माझ्या की सातेरी मातेचं मंदिर दाखवते योगायोगाने परब साहेबांच्यामुळे इथे आलो आहे ह्याची माहिती जाणून घेऊया आणि तरणकाठीची पण माहिती जाणून घेऊया तर काय सांगाल परब साहेब हे सातेरी मंदिर सातेरीचं हे जे पाषाण आहे ते रुजू आहे हो हा आणि हे पुरातन काळातलं म्हणजे पूर्वीचं देवस्थान आहे हा आणि त्याची निशाणकाठी आहे पालखी आहे म्हणजे त्या जैतीर देवस्थानाला जॉईंट आहे की हो कसं? जैतीर देवस्थानाला जॉईंट आहे अच्छा अच्छा म्हणजे एकत्रच नाही सगळं देवस्थान एकच आहे हे पूर्वीपासून पण हे काय करायचं सुरुवात इथनं ती राहतात एक पूर्वज हा हे दोन हो हा. याचं पाषाण आहे ते मायाच्या पूर्वसच आहे अच्छा 2 नंबर पाषाण 12च्या पूर्वस ओके पुढचं पिलकेचा वस बरोबर आणि ते काशी काढली ब्राह्मण ओके ओके असे 4 वसाची हे लावलेले आहे. त्याचा परिवारच आहे त्याचा परिवार आहे त्यांनी आपलं आधीन ठरलेले आहेत त्याला ओके, ओके. ते करतात रवणानंतर रव पाटील म्हणजे मेळेकर मेळेकर नंतर हम्म, सातेरी म्हणजे माऊली हम्म, सातेरीचं करण करते हम्म. भूतनाथ तिसरी भूतनाथ तिसरं भूतनाथ म्हणजे मेसरीवर राहतो हम्म, सातेरी म्हणजे आमच्या पारपातच राहते चौथ्या माना आणि हा म्हणजे कीर्ती राहुल राहुल ओके